नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला गावरान पद्धतीची आमटी दाखवणार आहे. तुरीची डाळ मी 150 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजे पाऊण कप घेतलेली आहे. ती 2 तास पाण्यात भिजवून ठेवलेली आहे आणि आता ती आपण शिजायला ठेवूया. आता कुकरमध्ये मी ही डाळ भिजवलेली घालून घेतली आहे. त्याच्यात आपण साधारण 1 पेर बुडेल एवढं पाणी घ्यावं. हे बघा, एवढं पाणी घ्यायचं. ते 2 कांदे मी बारीक चिरलेले आहे, त्यातला पाऊण कांदा मी ह्याच्यात घालून घेते डाळीमध्ये आणि थोडासा कांदा फोडणी करता ठेवते आहे. आता हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेतलेले आहे, ते पण या डाळीत टाकायचे. ही डाळ करायला एकदम सोपी आहे आणि लागायला सुद्धा अतिशय चांगली आहे. आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि कांद्या खोबऱ्याचा मसाला, कांदा लसूण वगैरे मसाला असतो, तो मसाला मी 1 चमचा घेतलेला आहे. आणि ही डाळ आपण आता शिजायला ठेवूया. आता या कुकरच्या आपण 4 शिट्या काढून घेऊया. हे 1 इंच आलं आहे, त्याचे मी तुकडे करून घेतले आहेत आणि 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या आपण कुटून घेऊया. खलबत्त्यात कुटून घेऊया. आता हे जे मी आलं आणि लसूण कुटून घेतलं आहे ते ठेवते आणि अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया. आणि त्याच्याबरोबर ही बडीशोप 1 अर्धा चमचा आहे, ती घालून घेऊया. आणि हे आपण आता वाटण वाटून घेऊया. त्याच्यात थोडं पाणी घालूया आणि मी हे वाटण वाटून घेते. या आपल्या 40 शिट्या झालेल्या आहेत. डाळ चांगली शिजून झाली आहे. चांगली शिजलेली आहे डाळ. ही बघा, आता या आमटीसाठी लागणारं साहित्य म्हणजे 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, 2 आपल्या हिरव्या वेलच्या, 3 लवंगा, 8 काळ्या मिरी आणि हे चक्री फूल. हे आपण फोडणीला आधी घालून घ्यायचं. आणि त्याच्याबरोबर जिरं, पहिल्यांदा जिरं घालते. आणि जिरं घातल्यानंतर हे सगळं तेलात घालून घ्यायचं. आता त्याच्याबरोबरच जरा कढीपत्ता घालून घ्यायचा. मग आपण ठेवलेला जो कांदा आहे थोडा, तो त्याच्यात घालून घेऊया.
आता कांदा थोडा लाल होईस्तोपर्यंत ह्याच्यात आपण मीठ घालून घेऊया. आपल्याला लागेल तसं मी 1 पाऊण चमचा मीठ घातलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे लसूण आलं हे आपण घालून घेऊया. ते आता परतून घेऊया. आणि मी 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता हे कांदा मी 2 तमालपत्र पण त्याच्यात घातली आहेत. गरम मसाला सर्व जे घातलेलं आहे ते आता जरा परतून घेऊया. थोडा कांद्याचा रंग चेंज झाल्यावरती आपण डाळ शिजवली आहे ती त्याच्यात घालून घेऊया. आता कांदा थोडा गुलाबी रंगावर झालेला आहे. मी त्याच्यात डाळ घालून घेऊ. ही आमटी करायला सोपी, व्हेजिटेरियन लोकांना ही चांगली. सुरणाचे काप, बटाट्याचे तळलेले, वांगी तळून कशावरही खाता येते, पापड वगैरे. आणि नॉनव्हेज लोकांना ही चांगल्या प्रकारे माशाबरोबर, तळलेल्या कोणत्याही माशाबरोबर खाता येतं. पापलेट, सुरमई, म्हणजे दोघांनाही चालू शकते. आता आपण ही डाळ जरा थोडी घट्ट करून घेऊया. आणि दाल फ्रायची डाळ थोडी जरा घट्ट असते. आता ही आमटी उकळायला ठेवली आहे आपण. त्याच्यात खोबरं आणि बडीशोप जी घातली आहे वाटून घेतलेलं ते घालून घेऊया. म्हणजे बडीशोपेचा स्वाद पण छान राहील आणि आमटी पण चांगली उकळली जाईल, त्याच्यात मिक्स होऊन जाईल. आता ही जरा आपण थोडी आमटी आटवून घेऊया. आता ही आपली डाळ तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे माझ्या पुढील रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. पण ही डाळ मात्र तुम्ही एकदा तरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नेहमी मग तीच करत राहाल, इतकी सुंदर डाळ असते. आता आपण ही बंद करून खाली ठेवू आणि फोडणी देऊया. आता 1 चमचाभर मी तूप घेतलेला आहे, मोठा चमचा. त्यात मी हे मिरच्या घालते आणि 1 चमचा लाल तिखट घालते, मिरची पावडर. ह्याची आपण आता फोडणी देऊया. आता ही फोडणी केली आहे ती आपण वरून घालून घेऊया. ही आपली गावरान आमटी तयार झालेली आहे. धन्यवाद.